अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे। स्वामींचा संदेश ऐकल्याने आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात, आयुष्य सुखी व आनंदी होते। स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर एक 3 कलर आहेत, त्यापैकी तुम्ही एका कलरला स्पर्श करा आणि जाणून घ्या स्वामी काय सांगत आहे। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामी भक्तांनो, हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 3 नंबरला स्पर्श केला आहे। स्वामी म्हणतात, बाळा, नकळत तुझ्या पुढे असा एक क्षण येईल, याची तू आशा सोडली होतीस, ते सर्व खरं होईल, फक्त आमच्या वचनावर विश्वास ठेव। स्वामी भक्तांनो, स्वामींजवळ तुम्हाला ही एक प्रार्थना करायची आहे। ही प्रार्थना केल्याने स्वामी सदैव तुमचे रक्षण करतील। हे स्वामी आई, या आयुष्याच्या वाटेवर मी चुकत असताना, चालता चालता पडताना आई मला सांभाळून घे। गच्च दाटलेल्या गर्दीत मी हरवताना, एकटं पडताना मला सांभाळून घे। माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळताना, मी कोलमडताना मला सांभाळून घे। दुःख लपवताना, खोटं हसताना, नंतर एकट्यामध्ये खूप रडताना, दुःखात असताना आई मला तू सांभाळून घे। मला तुझ्याशिवाय या जगामध्ये कोणीही नाही। तुझा आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहू दे। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरला स्पर्श केला आहे। स्वामी म्हणतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच होत असते। स्वामी आपल्या भक्तांना नेहमी लढायला शिकवतात, संकट आलं तरीही नेहमी हसायला शिकवतात। म्हणूनच नेहमी नामस्मरणात राहा, दुःख वाटायला येणार नाही। काळजी घे सांगणाऱ्यापेक्षा निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगणारा मिळणं म्हणजेच भाग्य लागते। म्हणूनच स्वामींचे वाक्य नेहमी लक्षात ठेवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। संकटात आधार देते, भीती नाहीशी होते। मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, तेच लोक तुमचे वाईट करतील ज्याचे तुम्ही चांगले केले आहे। हे एक कडू आहे, पण हेच सत्य आहे। म्हणूनच अशा लोकांपासून सावध राहा। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरला स्पर्श केला आहे। स्वामी म्हणतात, माणसाच्या शरीरातील सर्वात घातक अवयव म्हणजे कान, कारण त्यामध्ये जे काही शिरतं ते महाभारत घडवतं। म्हणूनच अशा लोकांपासून सावध राहा। स्वामी म्हणतात, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग मिळत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा अक्कलकोटची धाव घे। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मन मोकळे करण्यासाठी कोणी नसेल तर स्वामी आहेत। ते दुःखितांचा आधार आणि भक्तांचे तारणहार आहेत। तुमचा विश्वास असेल तर आत्ता श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामी म्हणतात, सुखी राहायचं असेल तर मनात एक, पोटात एक आणि होटात एक असणाऱ्या लोकांपासून लांब राहा। स्वामी म्हणतात, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्याने त्या संपून जातात आणि परमेश्वराचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात। म्हणूनच सदैव स्वामींचे नामस्मरण करा, आनंदी राहा। तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा व असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।